आहे. 10:58 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेनं अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. काल राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात एक बैठक घेऊन त्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा तसंच संभाव्य अतिवृष्टीच्या इशाऱ्याचा आढावा घेतला. पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीनं राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकं रवाना करण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीनं मदत मिळेल याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईसह कोकणातले सर्व जिल्हे, पालघर तसंच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरातला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच काळात पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि बुलढाण्यासह विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 11वी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीला 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकानुसार 8 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता पुढील प्रवेश फेरीचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 10 जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. राष्ट्रीय परीक्षा संस्था NTAनं नीट UG 2026 परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत करायला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत 8,29,510 विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अद्ययावत केली असून त्यांना परीक्षा शुल्क परत द्यायला सुरुवात झाली आहे. 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्यानं हे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत दिलं जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील 6 तालुक्यात पावसानं उसंत दिल्यानं खरीप हंगाम 2026-27 मधील पेरण्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून नियोजित पेरण्यांपैकी 99% पेरणी पूर्ण झाली आहे. यंदाही सोयाबीनला सर्वाधिक पसंती मिळाली असून 35,560 हेक्टरवर तर कापूस 24,000 आणि तूर 13,191 हेक्टरवर पेरणी झाली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार अकोला आणि अमरावती जिल्ह्यांसाठी आगामी काही तासात पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या जिल्ह्यात 1-2 ठिकाणी मेघगर्जनेसह वीज चमकण्याची तसंच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी वादळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन विभागानं केलंय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.